नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास आणि महत्त्वाचा आहे. 12 मे ते 15 मे दरम्यान तुमच्या आयुष्यात असा काही बदल होणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. काही लोकांना अचानक धन लाभ होईल, कोणाच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येईल, तर काही लोकांच्या अनेक वर्षाच्या अडचणी आता संपणार आहेत. पण मंडळी, हा काळ एक मोठा इशाराही ग्रह देत आहेत. जर तुम्ही हा संकेत समजून घेतला तर नशीब तुमच्या बाजूने उभे राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो वृषभ राशीच्या लोकांचं बंद नशीब उघडू शकतो. नमस्कार मंडळी, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू. 12 मे ते 15 मे दरम्यान ग्रहाची स्थिती तयार होत आहे. ती वृषभ राशीसाठी अत्यंत खास आणि प्रभावीशाली मानली जाते. या काळात दिवसात तुमच्या आयुष्यात असे बदल घडू शकतात जे पुढील अनेक महिन्यावर परिणाम करतील. या काळात शुक्र ग्रह तुमच्यावर राशीवर विशेष कृपा करणार आहे. शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्या नशिबाने पैसा, प्रेम आणि सुखावर होणार आहे. गेल्या काही दिवसात तुम्हाला मानसिक तणाव जाणवत होता का? कामात अडथळे येत होते का? पैशाची चिंता वाढली होती का? आणि जवळच्या लोकांकडून अनपेक्षित साथ मिळत नव्हती. पण आता ग्रहस्थिती हळूहळू बदलत आहे. विशेष म्हणजे गुरुग्रहाची शुक्र दृष्टी तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक जीवनावर पडत आहे. अडकलेली काम पूर्ण होऊ शकतात, नवी संधी मिळू शकते आणि अचानक शुभ बातमी मिळण्याचे संकेत मिळेल. मंडळी, या काळात अनेक वृषभ राशीच्या लोकांना असं वाटेल की नशीब अचानक तुमच्या बाजूने फिरायला लागलं आहे. जे लोक खूप दिवसापासून मेहनत करत होते पण फळ मिळत नव्हतं, त्यांच्या आयुष्यात आता सकारात्मक बदल सुरू होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप गरजेचं आहे. ग्रह तुमच्या बाजूने असले तरी राग, अहंकार आणि चुकीचे निर्णय चुकीचं नुकसान करू शकतं. विशेष 13 मे आणि 14 मेच्या दिवशी कोणासोबतही वाद टाळा, कारण छोट्या गैरसमज मोठं भांडण बदलू शकतं. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, कारण या काळात मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्य उघडू शकतो. मंडळी, ग्रह सांगतात या 4 दिवसात तुम्हाला एखादा एक संकेत मिळेल जो तुमच्या भविष्याने जोडलेला असेल. काही लोकांना अचानक जुना मित्र भेटेल, काहींना नवीन कामाची ऑफर मिळेल, तर काहींना धनलाभाचा मार्ग दिसू लागेल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक संधी ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हा काळ वृषभ राशीसाठी सामान्य नाही. हा काळ तुमच्या आयुष्यातील नवीन दिशा देऊ शकतो. मंडळी, आता बोलूया वृषभ राशीच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायाबद्दल, कारण 12 मे ते 15 मे दरम्यान काळ क्षेत्रात मोठे बदल येऊ शकतो. जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे, फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या कामात कौतुक होईल, वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश होतील आणि दिवसापासून थांबलेली संधी आता मिळू शकते किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. विशेष जे लोक सरकारी नोकरी, बँकिंग, शिक्षण किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. मंडळी, जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर 13 मे नंतर अचानक चांगली बातमी मिळू शकते. एखादा फोन कॉल, एखादी इंटरव्ह्यू किंवा एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी नवीन दरवाजा उघडू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा काळ आळस आणि आत्मविश्वासाचा नाही, तुमचं नुकसान करू शकते. ग्रह तुम्हाला संधी देतील पण मेहनत तुम्हालाही करावी लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष आहे. नवीन ग्रह मिळतील, जुने व्यवहार पूर्ण होतील आणि अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. जे लोक ऑनलाईन व्यवसाय, कपड्याचा व्यवहार करत असतील, पार्टी किंवा सोन्या चांदीच्या कामाशी संबंधित आहेत त्यांना विशेष लाभ घेण्याचे संकेत आहेत. मंडळी, 14 मेच्या आसपास एखादी मोठी डील किंवा ऑफर मिळू शकते. पण कोणताही कागद सही करण्यापूर्वी माहिती तपासा, कारण ग्रह सांगतात की एक छोटी चूक भविष्य मोठा त्रास देऊ शकते. ऑफिसमध्ये काही लोक तुमच्या प्रगतीवर जळू शकतात. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या योजना गुप्त ठेवा आणि शांतपणे काम करत राहा. मंडळी, या काळात वृषभ राशीच्या अनेक लोकांना करिअरमध्ये नवी दिशा दिसू शकते. नवीन व्यवसाय सुरू करतील, काही लोक परदेशात संबंधित कामात पुढे जातील, तर काही लोक अचानक मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात येतील. 15 मेच्या दिवशी तुम्हाला असा एक संकेत मिळू शकतो जो पुढील 6 महिन्यांशी
सुरू ठरेल. म्हणून हा काळ हलक्यात घेऊ नका. दररोज सकाळी ओम गण गणपते हा मंत्र 21 वेळा म्हणा. यामुळे कामातील अडथळे दूर होतील, आत्मविश्वास वाढेल आणि यश मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. ग्रह स्पष्ट सांगत आहे की वृषभ राशीसाठी आता मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ जागली आहे. मंडळी, आता जाणून घ्या वृषभ राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल. कारण 12 मे ते 15 मे दरम्यान धन आणि पैशाच्या बाबतीत मोठे बदल दिसू शकतात. ग्रहाची स्थिती सांगते की या काळात अनेक वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभाचे संकेत मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, जुने कर्ज कमी होण्यास सुरुवात होईल आणि नवीन उत्पादनाचे मार्ग उघडू शकतात. मंडळी, गेल्या काही महिन्यापासून तुम्ही आर्थिक तणावातून जात होता. पैसे येत होतं पण टिकत नव्हता. आधी अचानक खर्च वाढत होता, तर कधी एखादं महत्त्वाचं काम पैशा अभावी थांबत होतं. पण आता परिस्थिती हळूहळू बदललेली आहे. विशेष 13 मे 15च्या दरम्यान एखादा मोठा आर्थिक निर्णय फायदेशीर ठरू शकतो. एखादी व्यक्तीकडून मदत मिळू शकते किंवा अचानक धनप्राप्ती मिळू शकते. लोक जमीन, जुमला, शेअर मार्केट, व्यवसाय किंवा प्रॉपर्टी संबंधित काम करत आहेत. त्यांना विशेष लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मंडळी, या काळात माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहू शकते. पण लक्षात ठेवा, जिथे पैसा येतो तिथे खर्चही वाढतो. म्हणून अनावश्यक खर्च टाळा. कोणालाही मोठी उधारी देऊ नका आणि पैशाबाबत घाईघाईत निर्णय घेऊ नका. 14 मेच्या आसपास एखादी व्यक्ती तुम्हाला मोठा फायदा दाखवून फसवण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणून कोणतेही गुंतवणूक विचारपूर्वक करा. मंडळी, काही वृषभ राशीच्या लोकांना या काळात नवीन वाहन, घर किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे योग्य तयार होत आहे. पण ग्रह सांगतात की दिसणारी प्रत्येक संधी खरी असेल असंच नाही. म्हणून शांतपणे आणि विचार करून निर्णय घ्या. उपाय: 15 मेच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा, कमळ फूल अर्पण करा आणि ओम श्री गणगणपते नमः 108 वेळा म्हणा. यामुळे आर्थिक अडथळे कमी होतात. मंडळी, ग्रह स्पष्ट दिसत आहे की वृषभ राशीसाठी आर्थिक प्रगतीची सुरुवात झाली आहे. पण लक्षात ठेवा, फक्त नशिबाने तर योग्य निर्णय संयमाने टिकतो. आता बोलूया वृषभ राशीच्या प्रेम जीवनात आणि नातेसंबंधात 12 मे ते 15 मे दरम्यान क्षेत्राचे मोठे बदल दिसण्याची शक्यता. ग्रहाची स्थिती सांगते या काळात वृषभ राशीच्या लोकांना आयुष्यात भावनिक चढ उतार येऊ शकतो. काही लोकांच्या नात्यात गोडवा वाढेल तर काही लोकांना त्यांच्या नात्याची खरी परीक्षा द्यावी लागू शकते. जे लोक आधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ गैरसमज दूर करण्याचा आहे. गेल्या काही दिवसापासून संवाद कमी झाला होता. छोट्या छोट्या गोष्टीवर वाद होते आणि मनात अंतर निर्माण होतं. पण परिस्थिती सुधारू शकते. जर तुम्ही शांतपणे समजूतपणे बोललात तर नातं पुन्हा मजबूत होऊ शकतं. मंडळी, या काळात हट्टपणा आणि राग टाळणं खूप गरजेचं आहे. कारण एक चुकीचा शब्द अनेक दिवसाचं प्रेम खराब करू शकतं. 14 मेच्या आसपास जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम ठेवा आणि कोणताही निर्णय रागात घेऊ नका. जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येण्याचे संकेत आहेत. जुनी ओळख पुन्हा जवळ येईल. सोशल मीडियावर नवीन संपर्क होईल किंवा एखादी अचानक भेट तुमचं आयुष्य बदलू शकते. काही वृषभ राशीच्या लोकांना या काळात प्रेमाची कबुली मिळू शकते, तर काही लोक जुन्या नात्यात दुसरी संधी देण्याचा विचार करतील. पण ग्रह सांगतात प्रेम घाई करणं योग्य नाही. समोरच्या व्यक्तीला पूर्ण समजून घेतल्याशिवाय मोठा निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवनात हा काळ कुटुंब, आनंद आणि शांतता घेऊन येऊ शकतो. एखादी शुभ बातमी मिळेल, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि जुन्या मतभेदावर तोडगा निघू शकतं. मंडळी, हा काळ तुमच्या आयुष्यातील एखादी अशी व्यक्ती घेऊन येऊ शकते जी भविष्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावेल. म्हणून कोणालाही कमी समजू नका. प्रेम आणि नात्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवा. शुक्रवारी हा उपाय करा. शुक्रवारी माता लक्ष्मी आणि राधाकृष्णाची पूजा करा. गुलाबी किंवा पांढरं फुलं अर्पण करा आणि ओम क्लीन कृष्णाय नमः हा मंत्र 51 वेळा म्हणा. यामुळे नात्यातील तणाव कमी होईल, प्रेम वाढेल आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. मंडळी, ग्रह स्पष्ट सांगतात की या काही दिवसात वृषभ राशीच्या प्रेम जीवनात काही नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया वृषभ राशीच्या आरोग्याबद्दल आणि त्या मोठ्या सावधानतेच्या संकेताबद्दल जो 12 मे ते 15 मे दरम्यान तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. ग्रहाची स्थिती सांगते की या काळात कामाचा ताण, मानसिक चिंता आणि सतत विचार यामुळे शरीर परिणाम होऊ शकतो. डोकेदुखी, थकवा, झोप न लागणे, पोटाचे त्रास
आणि शरीर कमजोर थकून जाणे. तुम्ही सतत इतरांचा विचार करता का, पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष करता का? आणि हाच निष्काळजीपणा पुढे मोठी समस्या निर्माण करू शकतो. विशेष 13 आणि 14 मेच्या दिवशी जास्त प्रवास टाळा. वाहन चालवताना सावकाश आणि घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. ग्रह सांगतात की एक छोटी चूक मोठा त्रास देऊ शकते. काही वृषभ राशीच्या लोकांना जुना आजार पुन्हा त्रास देऊ शकतो किंवा अचानक डॉक्टरकडे जाऊ लागू शकतं. वेळेवर जेवा, पुरेसे झोपा आणि नकारात्मक विचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. मंडळी, या काळात मानसिक आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे. काही लोक एकटेपणा अनुभवू शकतात, सतत चिंता करू शकतात किंवा भविष्याबद्दल भीती वाटू शकते. पण लक्षात ठेवा, वाईट काळ कायम राहत नाही. ग्रह हळूहळू तुमच्या बाजूने फिरत आहे. फक्त संयम ठेवणे खूप गरजेचं आहे. रात्री उशीरपर्यंत जागरण टाळा, बाहेरचं अन्न कमी खा आणि पाण्याचं प्रमाण वाढवा. या काळात दिवसात तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा वाढल्यासारखी वाटू शकते. सकाळी सूर्याला जल अर्पण करा, घरात दिवा लावा आणि शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. विशेष दररोज सकाळी ओम नमः शिवाय 108 वेळा म्हणा. मानसिक शांती मिळेल, भीती कमी होईल आणि आरोग्यासाठी सकारात्मक बदल जाणवू शकेल. ग्रह स्पष्ट इशारा देत आहे की या काळात स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पैसा आणि यश नंतर मिळू शकतं, पण आरोग्य एकदा बिघडलं की सर्व काही कठीण होऊ शकतं. आता आपण सर्वात महत्त्वाच्या संकेताकडे बोलणार आहोत. काही दिवसात तुम्हाला वारंवार संकेत मिळू शकतात, जे सुरुवातीला वाटेल पण त्यांच्या संबंधित थेट तुमचं भविष्यवाणी असू शकते. स्वप्नात पाणी दिसेल, मंदिर किंवा दिव्याशी संबंधित संकेत मिळतील किंवा एखादी अनोळखी व्यक्ती अचानक महत्त्वाच्या गोष्टी सांगत असेल. ब्रह्मांड अनेक एकदा संकेत देत असतं, पण आपलं त्याकडे दुर्लक्ष करतो. विशेष 15 मेच्या रात्री वृषभ राशीसाठी शक्तिशाली मानलेली जात आहे. या रात्री ग्रहाची ऊर्जा तुमच्या नशिबावर मोठा प्रभाव टाकू शकते. जर तुम्ही या काळात सकारात्मक विचार ठेवले, देवावर विश्वास ठेवला आणि शांतपणे निर्णय घेतला तर नशीबही अचानक उघडू शकतं. मंडळी, काही वृषभ राशीच्या लोकांनो आयुष्यात ह्या काळात नवीन नोकरी, नवीन व्यवसाय, नवीन प्रेम किंवा नवीन घर योग्य तयार होऊ शकतात. तर काही लोकांच्या आयुष्यातील जुना संघर्ष आता संपण्याच्या मार्गात आहे. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ग्रह तुम्हाला संधी देतील, पण चुकीच्या लोकांपासून दूर राहणं तुमच्या हातात आहे. या काळात मस्करी लोकांपासून सावध राहा. तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका आणि पैशाबाबत कोणावर पूर्ण विश्वास ठेवू नका, कारण ग्रह इशारा देतं की जवळची एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीला अस्तव्यस्त होऊ शकते. मंडळी, जर या दिवशी तुम्हाला वारंवार 111, 222 किंवा 555 असे नंबर दिसू लागले, अचानक मन अस्तव्यस्त होऊ लागलं किंवा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घडताना दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे बदलण्याच्या सुरुवातीचे संकेत असू शकतात. उपाय: 15 मेच्या रात्री माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा, एक कमळाचं फूल अर्पण करा आणि शांत मनाने ओम नमः शिवाय म्हणा 108 वेळा. तुमची इच्छा मनात बोला आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. मंडळी, ग्रह स्पष्ट सांगत आहे की वृषभ राशीसाठी जीवनाच्या नवीन अध्यायाची सुरुवात होऊ शकते. काही लोकांचं नशीब अचानक बदलेल, तर काही लोकांना मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट काळ कायम राहत नाही, तर कधी कधी एक छोटा संकेत संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. ग्रहाची स्थिती स्पष्ट सांगते, काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठे बदल घडतील. पण फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. मेहनत, संयम आणि देवावर विश्वास हेच यशाचं रहस्य असेल. शांत राहिला तर योग्य निर्णय घेताल आणि सकारात्मक विचार ठेवला तर येणारा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरू शकतो. माता लक्ष्मी कृपा तुमच्यावर राहो आणि तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी यावो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि श्री स्वामी समर्थ लिहिला पण अजिबात विसरू नका. आणि अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटू एक नवीन खास व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.